So yesterday we have studied the racemose type of inflorescence. In that we have discussed subtypes among the racemose, that is simple raceme, compound raceme, then spike type of inflorescence, catkin inflorescence, and spadix inflorescence, isn't it? Spadix is again subdivided into three subtypes: simple spadix, mixed spadix, and compound spadix. Okay. Now the next type of inflorescence called as corium inflorescence. Corium inflorescence, it is another racemose type of inflorescence in which flowers are pedicellate. Flowers are pedicellate means flowers having stalk or pedicel, long pedicel. And in corium type of inflorescence, lower flowers have long stalk or long pedicel, and upper flowers have short pedicel. So what happens when we observe from top position, all flowers they are found to be in the same level. तर समोरच्या फिगर मध्ये दाखवले बघा, ते ओल्डर फ्लावर जे बेसला आहेत त्यांचा स्टॉक कसा आहे, लांब आहे, आणि टॉपचे फ्लावर त्यांचा स्टॉक शॉर्ट आहे, पेडिसिल शॉर्ट आहे, आणि म्हणून सगळे फुलं एका लेवलला आपल्याला दिसतात. सो दिस टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स in which flowers are bisexual, pedicellate, lower flowers arrange on the peduncle axis alternately. Lower flowers or older flowers have long stalk and younger flowers have short pedicel or short stalk. So this type of inflorescence we observe in members of Caesalpinaceae member. For example, Cassia auriculata. आवळी नावाचं जी प्लांट आहे, कॅसिया अरिक्युलाटा म्हणून, तर त्या प्लांट मध्ये या कोरियम टाइपचे इन्फ्लोरेसन्स आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर फिफ्थ टाइप जो आहे अंबेल. इन दिस टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स हियर द फ्लावर्स आर ऑल्सो पेडिसलेट and the pedicels arise from the common or same point. आता कोरियम मध्ये आणि अंबेल मध्ये एकच फरक आहे. कोरियम मध्ये जो इन्फ्लोरेसन्स ॲक्सिस आहे तो कंटिन्युअस ग्रो होत असताना इट प्रोड्युसेस फ्लावर्स लॅटरली. ओल्डर फ्लावर्स ॲट दी बेस अँड यंगर फ्लावर ॲट दी टॉप. तो फरक आहे. अंबेल मध्ये काय, ऑल फ्लावर्स दे अराइज फ्रॉम द कॉमन ओरिजिन पॉइंट. ऑल pedicellate flowers they arise from the same point. आता इथे फिगर दाखवलेली आहे. त्या फिगर मध्ये हायड्रोकॉटिलचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा पेडंकल ॲक्सिस आहे आणि वरती टॉपला 5 फ्लावर्स आहेत, बरोबर. सगळ्या फुलांना पेडिसिल आहे आणि सगळे ऑल फ्लावर्स दे अराइज फ्रॉम द सेम कॉमन पॉइंट. सो दिस टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स इट इज कॉल्ड अंबेल टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स. आता याच पद्धतीनं अंबेल टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स मध्ये सुद्धा थोडंसं मॉडिफिकेशन आहे. कोरिएंडर, जे आपण जे कोथिंबीर म्हणतो, नाही का, कोथिंबीरचं जर तुम्ही इन्फ्लोरेसन्स बघितलं असेल तर दिस इन्फ्लोरेसन्स इज नथिंग बट अंबेल, बट इट इज मॉडिफाईड अंबेल और व्हॉट वी कॅन से इट्स ए कंपाऊंड अंबेल. म्हणजे हायड्रोकॉटिल मध्ये इन्फ्लोरेसन्स ॲक्सिस त्याच्यावर कॉमन फ्लावर्स अराइज फ्रॉम द बेस सिंगल पॉइंट. कोरिएंडर मध्ये बघा इकडच्या फिगर मध्ये 3 ब्रांचेस दाखवले आहेत. पेडुंकल इट इज डिवाइडेड इंटू 3 ब्रांचेस, बरोबर, कोरिएंडर मध्ये, आणि त्या 3 ब्रांचेस होती परत 5-5-6-6 फ्लावर्स अराइज झालेले. सो दिस इज व्हॉट वी कॉल कंपाऊंड अंबेल टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स. The next type of inflorescence called as a capitulum or head type of inflorescence. Capitulum type of inflorescence, it is the diagnostic feature of family Asteraceae or Compositae. Compositae जे मेंबर्स आहेत, सूर्यफूल वगैरे, नाही का, टणटणी, सूर्यफूल वगैरे, तर त्या याच्यामध्ये प्लांट्स मध्ये आपल्याला ही कॅपिच्युलम टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स बघायला मिळतं. याच्यामध्ये बघा काय स्ट्रक्चर असतं.
द मेन ॲक्सिस इट इज फ्लॅटन, म्हणजे इन्फ्लोरेसन्स ॲक्सिस जो आहे, जे आतापर्यंत पाहिले आपण, तो इलॉंगेटेड होता. इथं कसं झालंय, तो फ्लॅटन झालेला आहे, हॉरिझॉन्टल. आधी तो वर्टिकल होता, आता इन्फ्लोरेसन्स ॲक्सिस हॉरिझॉन्टल झालेला आहे, फ्लॅटन झालेला आहे. and it forms a convex sac-like or receptacle-like structure on which the flowers are arising. आता ॲस्ट्रेसी मेंबर किंवा सूर्यफुलामध्ये बघा, दोन प्रकारचे फ्लावर्स, रे फ्लोरेट आणि डिसफ्लोरेट असतात. रे फ्लोरेट हे त्या फ्लॅटन डिसच्या पेरिफेरीला असतात. पिवळ्या रंगाचे तुम्ही जर बघितलं असेल सूर्यफुलाचे पाकळ्या, बाहेरच्या बाजूला ज्या पाकळ्या आपण म्हणतो पिवळ्या, तर त्या पाकळ्या नसून त्या काय आहेत, रे फ्लोरेट, फिमेल फ्लावर्स म्हणतात त्याला. आणि सेंटरला छोटे छोटे जे असतात बायसेक्शुअल, ते डिसफ्लोरेट असतात. म्हणजे साईडला पेरिफेरीला रे फ्लोरेट आणि सेंटरला डिसफ्लोरेट्स. रे फ्लोरेट्स युनिसेक्शुअल मेल फिमेल फ्लावर्स, डिसफ्लोरेट्स बायसेक्शुअल फ्लावर्स. तर असे हे दोन प्रकारचे फुलं एका विशिष्ट प्रकारच्या सॅकलाइक डिस्कमध्ये ते अरेंज असतात. आणि त्या सॅकलाइक डिस्कच्या याला आपण काय म्हणतो, कॅपिच्युलम टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स. बघा फिगरमध्ये दाखवलेले इन्व्होल्युक्युलर ब्रँच आहे, ती सॅकलाइक रिसेप्टॅकल आहे, कप शेप्ड स्ट्रक्चर, आणि त्याच्या सेंटरला डिसफ्लोरेट दिसतात छोटे छोटे, आणि साईडला आता तो सेक्शनल व्ह्यू असल्यामुळे आपल्याला रे फ्लोरेट दोनच दिसतील. पूर्ण जर सूर्यफूल जर बघितलं असेल तुम्हाला, चहू बाजूने असे रिंग स्वरूपामध्ये रिंग फ्लोरेट, रे फ्लोरेट्स आपल्याला बघायला मिळाले. सो दिस इज व्हॉट वी से द कॅप्युच्युलम इन्फ्लोरेसन्स, अँड दिस इज द लास्ट टाइप ऑफ रेसिमोज इन्फ्लोरेसन्स. याच्यानंतर पुढचा जो आपला इन्फ्लोरेसन्स टाइप आहे, सायमोज इन्फ्लोरेसन्स. रेसिमोज मध्ये आपण वी कॉल इट ॲज ए इनडेफिनेट इन्फ्लोरेसन्स, आणि सायमोज म्हणजे मग डेफिनेट इन्फ्लोरेसन्स. आता डेफिनेट म्हणजे काय, वेअर द इन्फ्लोरेसन्स ॲक्सिस एंड्स बाय फॉर्मेशन ऑफ फ्लावर, सो देर इज अ रिस्ट्रिक्शन ऑफ इन्फ्लोरेसन्स ॲक्सिस ग्रोथ. इन्फ्लोरेसन्स ॲक्सिस ग्रोथ स्टॉप होते, एक फुल तयार झाल्यानंतर इन्फ्लोरेसन्स ॲक्सिसची ग्रोथ थांबते. आणि रेसिमोजमध्ये मात्र ती इनडेफिनेटली कंटिन्युअसली चालते, म्हणून त्याला इनडेफिनेट. आणि सायमोजला आपण definite inflorescence. In cymoid inflorescence, the inflorescence ends by formation of flower, and now the new flowers which are produced, they are produced at the base of the first flower. म्हणजे पहिलं जे फूल तयार होईल, ते फूल तयार झाल्यानंतर इन्फ्लोरेसन्स ॲक्सिसची वाढ थांबते, आणि मग नवीन जे फुलं तयार होतील त्या मुख्य पहिल्या फुलाच्या बेसला तयार होतील, or below the first flower. So this is the diagnostic important feature of सायमोज इन्फ्लोरेसन्स. आता सायमोज इन्फ्लोरेसन्स मध्ये काय काय टाइप्स आहेत बघा. त्याच्यात आता पहिलं घेऊया, सॉलिटरी साईन. सॉलिटरी नेम इटसेल्फ इंडिकेट्स हियर द इन्फ्लोरेसन्स इज रिप्रेझेंटेड बाय सिंगल फ्लावर. इन द ॲक्झिल ऑफ लीफ, when a single flower is produced, it is called solitary sign. फॉर एक्झाम्पल, हिबिस्कस, जास्वंदीचे फुलं तुम्ही पाहिले असेल बघा, ते पानाच्या दुबळक्यामध्ये एक जास्वंदीचं एकच फूल असतं, सिंगल. किंवा धोत्र्यामध्ये किंवा गुलाबामध्ये एका ठिकाणी तुम्हाला किती फुलं दिसतील, एक, सिंगल, म्हणून त्याला काय म्हणायचं मग, सॉलिटरी साईम इन्फ्लोरेसन्स. आता दुसरं आहे युनिपेरस साईम और मोनोकेशियल साईम. आता ह्या ठिकाणी मेन ॲक्सिस एंड्स बाय फॉर्मेशन ऑफ फ्लावर झालं सायमोज सारखं. त्यानंतर नवीन फुलं जे तयार होतात, न्यू फ्लावर विच आर प्रोड्यूस ॲट द बेस ऑफ फ्लावर, फर्स्ट फ्लावर, तर त्याला म्हणतात युनिपेरस और मोनोकेशियल साईम. आता ते मोनोकेशियल साईम मध्ये परत दोन सब टाइप्स आहे, हेलिकॉइड साईम अँड स्कॉर्पॉइड साईम. आता बघा या फिगर मध्ये दाखवलेलं आहे, इथल्या पहिल्या पेजवरच्या, तर मेन फ्लावर आहे पहिलं, बरोबर, त्याच्या डाव्या साईडला एक ब्रँच झाली, त्याला एक फूल तयार झाला, परत त्याच्या डाव्या साईडला दुसरं, परत त्याच्या डाव्या साईड, म्हणजे एका बाजूने हेलिकॉइड. सो न्यू फ्लावर्स आर प्रोड्यूस्ड ऑन वन साइड टू फॉर्म द हेलिक्स लाइक स्ट्रक्चर.
म्हणजे असं एका बाजूने अर्धचक्राकार असे नवीन नवीन फुलं तयार होत जातात कंटिन्युअसली, एकाच बाजूला कंटिन्युअस वन साइड आहे. सो इट इज कॉल्ड, इट फॉर्म्स अ हेलिक्स लाईक स्ट्रक्चर. सो इट इज कॉल्ड हेलिकॉइड साईन. फॉर एक्झाम्पल हॅमेलिया पॅटर्न्स, रुबिएसीचा हा मेंबर आहे. या हॅमेलिया पॅटर्न्समध्ये आपल्याला या हेलिकॉइड साईन प्रकारचं इन्फ्लोरेसन्स बघायला मिळतं. आता दुसरा जो टाईप आहे त्याला स्कॉर्पॉइड साईन म्हणतात. हे सुद्धा मोनोकेशियसच एक्झाम्पल आहे, स्कॉर्पॉइड साईन. आता स्कॉर्पॉइड साईन मध्ये आणि हेलिकॉइड साईन मध्ये काय फरक आहे बघा. हेलिकॉइड साईड मध्ये जे नवीन फुलं तयार होते ते एकाच बाजूला एकाच साईडला तयार होते, बरोबर. आता ह्या ठिकाणी बघा स्कॉर्पॉइड साईन मध्ये हे बघा, मेन जी फिगर आहे पहिली त्याच्यामध्ये पहिलं फ्लावर आहे टॉपला, त्याच्या डाव्या बाजूला हे दुसरं फ्लावर तयार झालं, परत आता उजव्या बाजूला तिसरं, डाव्या बाजूला चौथं, उजव्या बाजूला पाचवं, असं अल्टरनेटली झिगझॅग लाईक. सो हियर इन स्कॉर्पॉइड साईन new flowers are produced alternately on either side. हेलिकॉइड मध्ये कसं होतं, एकाच बाजूला तयार होते हेलिक्स लाईक, पण इथे स्कॉर्पॉइड मध्ये काय आहे, झिगझॅग लाईक अल्टरनेटली. एक फूल डाव्या बाजूला झालं तर दुसरं फूल उजव्या बाजूला, तिसरं डाव्या बाजूला, चौथं उजव्या बाजूला, isn't it? So it is what is called scaphoid sign. An example is ranunculus and trichodesma. ह्या वाईल्ड प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये हे स्कॉर्पॉइड साईन इन्फ्लुएन्स आपल्याला बघायला मिळतं. हे झालं मोनोकेशियल साईन, हेलिकॉइड आणि स्कॉर्पॉइड. आता दुसरं आहे, तिसरं बायपेरस और डायकेशियल साईन. बायपेरस और डायकेशियल साईन. तर मोनोकेशियल मध्ये काय पाहिलं आपण, सिंगल फ्लावर आहे, एका ठिकाणी एकच फूल तुम्हाला बघायला मिळेल, ते हेलिकॉइड असेल किंवा स्कॉर्पॉइड असेल, एका एक्झिल मध्ये एकच फ्लावर. तर बायपेरस मध्ये बघा, द नेम इटसेल्फ इंडिकेट्स हियर टू फ्लावर्स आर प्रोड्यूस. द मेन ॲक्सिस एंड्स बाय फॉर्मेशन ऑफ फर्स्ट फ्लावर. आता बघा ते फिगर मध्ये दाखवलेले, पहिलं सेंटर ॲक्सिस आहे त्याच्या टॉपला फ्लावर आलेले, बरोबर. मग त्या सेंटर ॲक्सिसच्या खाली दोन ब्रँचेस तयार झालेले आहेत, इकडच्या बाजूला डाव्या बाजूला आहे आणि उजव्या बाजूला आहे. त्या दोन ब्रँचेस परत टॉपला एक फ्लावर तयार झालाय आणि त्याच्या दोघं बाजूला परत दोन फ्लावर तयार झाले. सो हियर द मेन ॲक्सिस एंड्स बाय फॉर्मेशन ऑफ फ्लावर अँड फ्रॉम इट्स बेस टू फ्लावर्स आर प्रोड्यूस्ड ऑन अपोजिट साइड. दोन फुलं तयार होतात बेसला. अँड द न्यू फ्लावर्स ऑल्सो बिहेव लाईक द फर्स्ट वन. आता हे जे नवीन दोन फुलं तयार झाली त्यांच्या पण बेसला परत दोन दोन फुलं तयार होत जातील, असे गुच्छ तयार होतो आणि दॅट इज कॉल्ड बायपेरस साईन और डायकेशियल साईन. एक्झाम्पल इज क्लिरोडेंड्रॉन, कोयनेल म्हणून जे आपण कंपाऊंडला वगैरे लावतो, पांढरे फुलं येतात बघा तिचे, कोयनेल, क्लिरोडेंड्रॉन, तर त्याच्यामध्ये हे बायकेशियल साईन आपल्याला बघायला मिळेल. चौथा टाईप जो आहे मल्टीपेरस और पॉलीकेशियल साईन. द नेम इटसेल्फ इंडिकेट्स हियर फ्रॉम द फर्स्ट फ्लावर large number of new flowers are produced. Many, poly means many, multi means many. So from first or old flower, group of new flowers arise. आता फिगर मध्ये एकाच ठिकाणी फक्त दाखवले, पहिलं मेन फ्लावर आहे ॲक्सिसवर, त्याच्या बेसला अनेक छोटे छोटे परत ब्रांचेस स्टॉक दिसत आहेत, त्या ब्रांचेसवर परत अनेक फ्लावर्स आलेले दिसत आहेत. फॉर एक्झाम्पल कॅलाट्रॉपिस आणि नेरियम. म्हणजे रुईची जी फुलं आहेत तुम्ही जर बघितली केअरफुली, तर रुईच्या फुलांचे अरेंजमेंट किंवा इन्फ्लोरेसन्स आपल्याला पॉलीकेशियल साईन मध्ये बसवता येतं. किंवा कन्हेर नेरियम म्हणून जे आहे, इन दॅट प्लांट ऑल्सो वी विल फाइंड दिस मल्टीपेरस टाइप ऑफ सायमोस इन्फ्लोरेसन्स. सो दिस इज अबाउट द टाइप ऑफ रेसिमोस अँड सायमोस इन्फ्लोरेसन्स. सायमोस वी हॅव डिस्कस solitary sign, monocacial sign, bicacial sign and polycacial sign. Okay, with one example of each. Now, in spite of this monocacial and dicacial sign,
there are in some plants there are some specific type of inflorescences which could not be compared or which cannot show similarity either with racemose or cymose inflorescence. काही प्लांट्स मध्ये असे इन्फ्लोरेसन्स आपल्याला बघायला मिळतं जे सायमोजी नाही आणि रेसिमोजी नाही. सो दॅट टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स इट इज कॉल्ड स्पेशल टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स. And this special type of inflorescence it is diagnostic character of specific families. काही फॅमिलीमध्ये विशिष्ट प्रकारचं स्पेशल इन्फ्लोरेसन्स असणं हे त्या फॅमिलीचं डायग्नोस्टिक फीचर आहे. फॉर एक्झाम्पल उंबर, वड, पिंपळ याच्यामध्ये हॅपॅन्थोडियम टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स असतं. ते फक्त त्या मोरेसी फॅमिली जी आहे त्या मेंबर्समध्येच बघायला मिळतं. किंवा युफोर्बिएसीचे जे मेंबर्स आहेत युफोर्बिएसीच्या मेंबरमध्ये फक्त सयाथियम प्रकारचे इन्फ्लोरेसन्स आपल्याला बघायला मिळतं. आणि तुमची तुळसवर्गीय जो ग्रुप आहे व्हर्बिनेसी फॅमिली तर या मेंबर्समध्ये तुळसवर्गीय ग्रुपमध्ये व्हर्टिसिलॅस्टर नावाचं प्रकारचं इन्फ्लोरेसन्स आपल्याला बघायला मिळतं. ते फक्त त्या तुळसवर्गीय प्लांट्समध्येच बघायला मिळतं. बाकी कुठल्याही प्लॅनमध्ये असं बघायला मिळत नाही. म्हणून या इन्फ्लोरेसन्सच्या टाईपला आपण काय म्हटलो, स्पेशल टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स. परीक्षेला एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जाईल हायपॅन्थोडियम इन्फ्लोरेसन्स किंवा कॅप्युचुलम किंवा व्हर्टिसिलॅस्टर, तर त्याचं डिटेलमध्ये आपल्याला थोडक्यात गोषवारा लिहिणं अपेक्षित आहे. आता पहिलं घेऊया स्पेशल टाईपमध्ये हायपॅन्थोडियम इन्फ्लोरेसन्स. तर हायपॅन्थोडियम इन्फ्लोरेसन्स जो आहे हे मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठे आढळतं, बनियन म्हणजे वड, पिंपळ, अंजीर ह्या प्लांट्समध्ये आपल्याला बघा. तर याच्यामध्ये काय आहे बघा इन्फ्लोरेसन्स कसं असतं. हिअर द रिसेप्टेकल or what we say the inflorescence axis it forms a cup shaped receptacle. ते जे आपण म्हणतो ना अंजीरचं फळ किंवा उंबरचं फळ किंवा वड पिंपळाचं फ्रूट, जे आपण फ्रूट म्हणतो त्याला ऍक्च्युअली इट इज नॉट द फ्रूट, इट इज द रिसेप्टॅकल ऑफ इन्फ्लोरेसन्स. काय असतं, इन्फ्लोरेसन्सचा रिसेप्टॅकल असतो आणि इन्फ्लोरेसन्सचा रिसेप्टॅकल हा कसा असतो, कप शेप्ड, सॉसर शेप, कपच्या आकाराचा असतो आणि टोकाला तो असं निमुळता होत जातो आणि इट जॉईंट्स द रिसेप्टॅकल विथ keeping a small opening pore at the top what we called ostiole. तर त्या कप शेप रिसेप्टॅकल पूर्ण बाजूने तो जॉईंट होतो आणि टॉपला ते छोटंसं ओपनिंग असते, त्याला ऑस्टिओल म्हणतात. It is almost closed except small opening pore at the top what is called ostiole. आता ह्या इन्फ्लोरेसन्सचं वैशिष्ट्य बघा, इट बियर्स फ्लावर्स, मेल फ्लावर्स towards the apex and female flowers at the base, and in between male and female flowers at the center you will find sterile flowers. बघा हे त्या हायपॅन्थोडियम इन्फ्लोरेसन्सचं वैशिष्ट्य. रिसेप्टॅकल कप शेप्ड असतो, सॉसर शेप, आणि तो जवळजवळ क्लोज असतो, फक्त टॉपला थोडंसं ऑस्टिओल ओपनिंग पोर असतं. आणि ऑस्टिओलच्या लागून बिहाइंड आतल्या बाजूला मेल फ्लावर्स असतात सेंटरला, त्यानंतर मिडल पोझिशनला स्टराईल फ्लावर्स असतात आणि बेसला फिमेल फ्लावर्स असतात. आता या ठिकाणी ती जी ऑस्टिओल जी आहे ओपनिंग पोर, तिचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा उपयोग असा होतो की ते विशिष्ट प्रकारचे बग्स असतात, विशिष्ट प्रकारचे जे कीटक असतात, ते कीटक ह्या ऑस्टिओलमधून एंट्री केल्यानंतर ज्यावेळेस ते आतमध्ये जातात त्यावेळेस मेल फुलांच्या याच्यावरून पोलन ग्रेन्स घेऊन ते खाली डीप फिमेल फ्लावर्सपर्यंत जातात आणि अशा पद्धतीने मेल फुलांचे पोलन ग्रेन्स हे फिमेल फ्लावरपर्यंत पोहोचवले जातात. सो दिस इन्सेक्ट्स हेल्प्स फॉर पॉलिनेशन ऑफ द फ्लावर्स. आणि तो कीटक तिथेच हे असताना तिथेच त्याची अंडी पण टाकतो आणि ते मग काही फुलांचे जे स्टराईल फ्लावर्स म्हणतो आपण त्याला, त्या फुलांच्या ओहरीमध्ये ह्या कीटकांचे अंडी टाकले जातात आणि त्या अंडीचे रूपांतर नंतर पिलांमध्ये होतं आणि मग ते पिलं त्या ओस्टिओलमधून बाहेर पडतात, उडून जातात. बघा पिकलेलं जर उंबर
किंवा पिकलेलं अंजीर उंबर किंवा वडाचं फ्रूट जर तुम्ही असं प्रेस करून ओपन केलं तर त्या आतून तुम्हाला असे किडे बाहेर येताना दिसतात. सो दिस इज दॅट इन्सेक्ट्स ॲक्च्युअली. आणि ते जर केअरफुली बघितलं खाली बेसला तुम्हाला बिया ज्या दिसतात दीज आर द फर्टिलाइज फ्रुट्स. युनिसिडेड फ्रुट्स असतात ते. आणि आपण त्या सगळ्या हायपेनथोडियम इन्फ्लोरेसन्सलाच आपण ॲक्च्युअल फ्रूट म्हणतो, परंतु ते फ्रूट नसून ते रिसेप्टॅकल थिक असतं, स्टाउट असतं आणि त्याच्या आतमध्ये फ्लावर्स असतात. 3 प्रकारचे फ्लावर्स, मेल, फिमेल आणि स्टराईल. सो दिस टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स इट इज कॉल्ड हायपेनथोडियम टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स. फॉर एक्झाम्पल बनियन, वड, पिंपळ, अंजीर हे लक्षात ठेवायचे. हायपेनथोडियम इन्फ्लोरेसन्स. दूसरा टाइप जो है तो दैट इज कॉल्ड सायाथियम टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स. दिस सायाथियम टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स it is also called a special type of inflorescence. It is specialized cymogy inflorescence covered by cup shaped green involucre. आता हायपेनथोडियम मध्ये जो रिसेप्टॅकल जो होता कप तो पूर्ण क्लोज होता, बरोबर. सायाथियम मध्ये आपल्याला थोडंसं बघायला मिळतं कप लाईक. हे बघा ते फिगर मध्ये दाखवले असे कप सारखं स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामध्ये स्टॅमेन दिसत आहेत, मेल फ्लावर्स आणि एक लार्ज फिमेल फ्लावर जे कप मधून बाहेर आलेले दिसत आहे. सो दिस इज द सायाथियम इन्फ्लोरेसन्स which is cymogy inflorescence cup shaped and फॉर्मिंग द ग्रीन इन्व्होल्युकर. हिरव्या रंगाची ती कप स्ट्रक्चर असतं आणि त्या कप मधून बाहेर आलेलं एक फिमेल फ्लावर असेल आणि ते फिमेल फ्लावर सुद्धा टिपिकली खाली त्याला रिसेप्टॅकल पेडुंकल ॲक्सिस असतो आणि टॉपला ओव्हरी दिसते आणि तिला ट्रायफिड स्टिग्मा दिसतो. तुम्ही दुधी वगैरे दुधाळी वगैरे म्हणतो आपण बघा, तर त्या याचं जर हे बघितलं इन्फ्लोरेसन्स तर हे अशा पद्धतीचं असतं. At the center biggest female flower present which comes out of the cup and this single female flower it is surrounded by number of male flowers. आता मध्ये सेंटरला तुम्हाला ते 4 स्टॅमेन दिसतात बघा, 4 स्टॅमेन दिसत आहेत. तर ॲक्च्युअली 1 स्टॅमेन रिप्रेझेंट्स 1 मेल फ्लावर. सो देर आर 4 मेल फ्लावर्स अँड 1 सिंगल फिमेल फ्लावर. सिंगल फिमेल फ्लावर हे कपमधून बाहेर आलेलं दिसतंय आपल्याला. त्याला लॉंग स्टॉक आहे, टॉपला ती ओव्हरी आहे आणि स्टिग्मा पण आहे आणि मध्ये इन्व्होल्युकर कप मध्ये तुम्हाला 4 मेल फ्लावर्स दिसत आहेत. सो दिस इज द टिपिकल स्ट्रक्चर ऑफ सायाथियम इन्फ्लोरेसन्स. ईच मेल फ्लावर हॅज सिंगल स्टॅमेन. मेल फ्लावरचं वैशिष्ट्य काय आहे? एक स्टॅमेन म्हणजे एक मेल फ्लावर. नेक्टर ग्लँड इज प्रेझेंट ऑन इन्व्होल्युकर. तर ह्या कप शेप्ड इन्व्होल्युकर जे आहे त्याच्या टॉपला एका बाजूला, आता इथे सेक्शनल व्ह्यू असल्यामुळे ते आपल्याला बघता येणार नाही, परंतु एंटायर ज्यावेळेस आपण ते इन्फ्लोरेसन्स बघतो किंवा दुधीचं जर तुम्ही दुधाळीचं जर फ्रूट बघितलं किंवा इन्फ्लोरेसन्स तर त्याच्या टॉपला त्या कप शेप्ड टॉपला तुम्हाला एक हे दिसेल नेक्टर ग्लँड आणि ती नेक्टर ग्लँड presence of nectar gland it is diagnostic picture of this Sayatheum inflorescence. An example of this type of inflorescence is Euphorbia. Euphorbiaceae चे जेवढे मेंबर्स आहेत रबर प्लांट पासून दुधी वगैरे सगळ्या प्लांट्स मध्ये आपल्याला हे स्पेशल सायथियम टाइप ऑफ इन्फ्लोरेसन्स बघायला मिळतो. आणि तिसरा जो प्रकार आहे स्पेशल टाइप मध्ये दॅट इज कॉल्ड व्हर्टिसिलेस्टर. This type of inflorescence basically or initially it is a dicaseal sign. It is basically it is dicaseal sign, but the flowers further stop forming the next flower. जसं आपण dicaseal sign मध्ये बघितलं पहिलं फूल तयार होईल त्याच्या बेसला 2 फुलं तयार, त्या जे नवीन 2 फुलं तयार होतात त्यांच्या परत बेसला परत 2 फुलं तयार होतात. That is what we observe in डायकेसेल साईन. परंतु आता व्हर्टिसिलेस्टर मध्ये काय होतं बघा, तुळशीमध्ये उदाहरणार्थ तुळशीचं जर तुम्ही मंजिरी बघितली, सरळ तो जो दांडा असतो स्टॉक त्याच्या जॉईंट्सला ठिकठिकाणी नोडल रिजनला तुम्हाला एका बाजूला 3 फुलं एका बाजूला 3 फुलं बघायला मिळतात, म्हणजे डायकेसेल साईन. टॉपचं फ्लावर आणि त्याच्या बेसला 2 फ्लावर. आता त्या बेसला जे 2 फ्लावर्स तयार होतात त्यांच्यापासून परत 2 फ्लावर तयार होत नाही, जे डायकेशियल मध्ये घडतं तसं इथे घडत नाही.
म्हणून इट इज अ स्पेशल टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स अँड इट इज कॉल्ड व्हर्टिसिलेस्टर इन्फ्लोरेसन्स. या प्रकारचे इन्फ्लोरेसन्स हे साधारणतः कुठे बघायला मिळतं आपल्याला? तुळस वर्गीय प्लांट, तुळस असेल, सब्जा असेल, नाही का, सगळ्या लेबिएटी जेवढे मेंबर्स आहेत, तर ऑल इन लेबिएटी मेंबर्स दिस टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स इज ऑब्झर्व. सो दिस इज अबाउट स्पेशल टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स. आता शेवटचा जो पार्ट आहे, सिग्निफिकन्स ऑफ इन्फ्लोरेसन्स. आता इन्फ्लोरेसन्स अभ्यास का करायचा? इन्फ्लोरेसन्सचं सिग्निफिकन्स काय आहे किंवा इन्फ्लोरेसन्सचं महत्त्व काय आहे? दॅट इज द सिग्निफिकन्स. त्याच्यात पहिलं सिग्निफिकन्स आहे, इन्फ्लोरेसन्स इज इम्पॉर्टंट टेक्सॉनॉमिक कॅरेक्टर. पहिलं महत्व काय आहे इन्फ्लोरेसन्सचं? ते महत्त्वाचं टेक्सॉनॉमिक कॅरेक्टर. फॉर एक्झाम्पल, इन लेबिएटी फॅमिली इन्फ्लोरेसन्स इज व्हर्टिसिलेस्टर टाईप. म्हणजे व्हर्टिसिलेस्टर इन्फ्लोरेसन्स आहे म्हणजे त्या प्लांटची फॅमिली कुठली आहे? लेबिएटी. हे आपल्याला याच्यावरून, किंवा लेबिएटी फॅमिली म्हटली की त्यांच्यामध्ये व्हर्टिसिलेस्टर इन्फ्लोरेसन्स हे असलंच पाहिजे. हे डायग्नोस्टिक फीचर आहे, टेक्सॉनॉमिक कॅरेक्टर आहे. आता मायमोसीमध्ये हेड टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स असतं, किंवा मोरेसी मेंबर्समध्ये हायपेनथोडियम इन्फ्लोरेसन्स असतं. असे अनेक तुम्हाला उदाहरण सांगता येईल. प्रत्येक प्लांटमध्ये किंवा मालवेसी मेंबरमध्ये सॉलिटरी साईम इन्फ्लोरेसन्स असतं, नाही का. असं प्रत्येक फॅमिलीचं विशिष्ट प्रकारचे इन्फ्लोरेसन्स टाईप असतं. सो इन्फ्लोरेसन्स इट इज इम्पॉर्टंट डायग्नोस्टिक फीचर फॉर द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. आता दुसरं त्याचं सिग्निफिकन्स काय आहे बघा इन्फ्लोरेसन्सचं? ग्रुपिंग ऑफ फ्लावर्स into inflorescence. It serves purpose of attracting pollinating agents. काल सांगितलं होतं बघा तुम्हाला, पॉलिनेटिंग एजंट्स अट्रॅक्ट करण्यासाठी ते फुलं एकत्र ग्रुपमध्ये गुच्छ स्वरूपामध्ये असणं हे जास्त फायदेशीर असतं. त्याच्यामुळे काय होतं, एक जरी कीटक त्या ठिकाणी व्हिजिट दिली तर अनेक फुलांचं पॉलिनेशन तिथं सहजपणे किंवा अप्रत्यक्षपणे घडून जातं. सो इट सर्व फॉर अट्रॅक्टिंग द पॉलिनेटिंग एजंट्स. स्मॉल फ्लावर्स मास टुगेदर अँड बिकम्स विजिबल टू द पॉलिनेटिंग एजंट. आता छोटे छोटे जे फुलं असतात ती जर कानाकोपऱ्यात कुठे असले तर ते कीटकांना दिसणार नाही, पॉलिनेटिंग एजंटला दिसणार नाही. परंतु ते जर इन्फ्लोरेसन्स ॲक्सिसवर आले, एकत्र ते असले तर ते सगळे फुलं सहजपणे त्या इन्सेक्टला किंवा त्या पॉलिनेटिंग एजंटला दिसतात, आणि म्हणून तो इट कॅन व्हिजिट टू दॅट फ्लावर or that inflorescence and brings the main purpose of what we say pollination. म्हणजे पॉलिनेशन अशा पद्धतीने घडतं त्याला कारण इन्फ्लोरेसन्स आहे. म्हणून इन्फ्लोरेसन्सचा हे सिग्निफिकन्स आहे. एक तर पॉलिनेटिंग एजंट त्याला अट्रॅक्ट करायचे आहेत म्हणून सगळे फुलं एकत्र असले पाहिजे. फुलांचा ब्राईट कलर्ड, फुलांमध्ये असलेलं नेक्टर किंवा मध हे सगळं कशासाठी कारणीभूत आहे? टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट्स पॉलिनेशन. हे त्या इन्फ्लोरेसन्सचं सिग्निफिकन्स. तिसरं सिग्निफिकन्स, इन इन्फ्लोरेसन्स मेनी फ्लावर्स आर पॉलिनेटेड टुगेदर इन अ सिंगल व्हिजिट बाय द पॉलिनेटिंग एजंट. हे फार महत्वाचं आहे. आता एखादा पॉलिनेटिंग एजंट फुलं जर खूप दूर दूर असतील वेगळ्या फांद्यांवर तर काय होईल, एका फुलाला तो इन्सेक्ट व्हिजिट देईल तर दुसऱ्या फुला कदाचित देणार नाही, आणि त्याच्यामुळे मग ते दुसरं फुल जे आहे त्याचं पॉलिनेशन होणार पण नाही. मग अशा वेळेस मग त्याचं रूपांतर फ्रूटमध्ये सीडमध्ये होऊ शकणार नाही. म्हणून फुलं जर एकत्र इन्फ्लोरेसन्समध्ये असतील, इफ द फ्लावर्स आर इन द इन्फ्लोरेसन्स अरेंज, देन almost all flowers get visited by single insect at the single visit. एकाच भेटीमध्ये मॅक्झिमम फुलांना त्या कीटकाचा स्पर्श होतो आणि पर्यायाने त्या फुलांचं पॉलिनेशन होतं. हा काय झाला सिग्निफिकन्स ऑफ इन्फ्लोरेसन्स किंवा प्रेझेन्स ऑफ फ्लावर्स इन ग्रुप. फोर्थ सिग्निफिकन्स, इन इन्फ्लोरेसन्स usually angle flowers open later than older. This makes flowering period longer and it provides opportunity for cross pollination. बघा काय आता बघा याच्यामध्ये सांगितले, यंगर फ्लावर्स बड कंडिशनमध्ये असतील तर मॅच्युअर फ्लावर ओल्डर, हे
फुल्ली ब्लूम पोझिशनला असतात. त्यामुळे ज्यावेळेस इन्सेक्ट व्हिजिट करतो तर त्या ओल्डर फ्लावर्स व्हिजिट करतो नेक्टर घेण्यासाठी वगैरे, आणि त्यावेळेस ते फुलं दुसऱ्या ती प्लांट तो इन्सेक्ट जो दुसरीकडे व्हिजिट देतो त्यावेळेस जर नवीन फुलं तिथे ओपन झाले असतील तर मग इकडचे पोलन त्या दुसऱ्या प्लांटवर अप्रत्यक्षरित्या पाठवले जातात आणि त्याच्यामुळे क्रॉस पॉलिनेशन होतं. आणि क्रॉस पॉलिनेशन होणं ही फार अत्यावश्यक बाब आहे. जेणेकरून त्या वनस्पतीचा वंश टिकायचा असेल तर क्रॉस पॉलिनेशन इज नेसेसरी, because it brings the variation, it brings the crossing over at the genetic stage, and so develop crossing over at the reduction division stage. It helps for making that new offspring more strong. So usually young flowers at open at later stage and older, this makes flowering period longer. त्याच्यामुळे काय होतं, एखाद्या वेळेस जर कंडिशन फेवरेबल नसतील किंवा इन्सेक्ट व्हिजिट झाली नाही तर काही जे ओल्डर फ्लावर्स असतील ते डिजेनरेट होतील आणि जे यंग स्टेजला फ्लावर्स होते की जे ओपन झाले नव्हते आणि नंतर ते ओपन होतील त्यावेळेस जर इन्सेक्टने व्हिजिट दिली तर त्या फुलांचं परागीभवन होण्याची गॅरंटी आहे. देयर इज अ शुअरिटी फॉर द पॉलिनेशन ऑफ द यंग फ्लावर्स विच later or which open later and visited by the pollinating agent. कारण कीटकाने केव्हा यावं केव्हा व्हिजिट देईल माहित नाही, सगळं अनिश्चितता असते. आणि त्याच्यामुळे जे फुलं मॅच्युअर असतील, पोलन ग्रेन्स मॅच्युअर असतील, जर तिथे कीटक आला नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही, परागीभवन होणार नाही. मग अशा वेळेस नकळतपणे ते फुलं वाया गेले तर मग जे यंग फ्लावर्स असतील यंग स्टेजला ते ओपन होतील त्यावेळेस जर कीटकाने जे व्हिजिट दिली तर त्यांचं मात्र 100% परागीभवन होऊ शकेल. सो देर इज शुअरिटी ऑफ पॉलिनेशन. 6वं जे सिग्निफिकन्स आहे इन्फ्लुएन्स, लॉंगर फ्लॉवरिंग पिरियड ऑल्सो हेल्प्स टू अवॉइड सडन डॅमेज टू ऑल फ्लॉवर्स ड्यू टू नॅचरल कॅलॅमिटीज. म्हणजे एखाद्या वेळेस समजा सर्व फुलं एकाच वेळेस मॅच्युअर झाली आणि त्याच वेळेस खूप पाऊस आला किंवा सोसाट्याचा वारा आला तर ते सगळे फुलं काय होतात ते गळून पडतील. मग पर्यायाने नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजे असं सोसाट्याचा वारा, खूप पाऊस किंवा काही चेंज सडन जसं चक्रीवादळ वगैरे आपण म्हणतो, मग असं आलं तर काय होतं सगळे फुलं गळून पडतील. परंतु ते फुलं अशा वेगळ्या स्टेजला as inflorescence development, flowering period as it is longer, so few flowers at the natural calamity may get damage. सगळे फुलं डॅमेज होत नाही, फुलं वेगळ्या स्टेजला गेलं 31 मिनिटातच गेलं ते. हा आपण आधी चालू केलं.